ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे मास्टर, म्हणजे इंद्रियांचा मास्टर. आता इंद्रिय म्हटल्यानंतर पटकन 5 इंद्रिय डोळ्यासमोर येतात. पण कृष्ण हुशार आहे, तो म्हणतो मनःषष्ठानी इंद्रियाने, 6वं इंद्रिय मन. आणि मग पंचेत तिथेच होते. ऋषिकेश म्हणजे डायरेक्ट आपण काय डोक्यामध्ये येतं लगेच, की बाबा आता इंद्रिय निग्रह. जितका कठीण शब्द तितका जास्त अहंकार, आणि जितका जास्त अहंकार तितकी कमी कृती, जितकी कमी कृती तितकं आंधळेपण. त्यामुळे इंद्रिय निग्रह वगैरे घेतला काय? अभ्यास करताना, एखादी गोष्ट वाचत असताना, काम करत असताना समोर भरलेल्या भाजलेल्या दाण्याची काचेची बरणी ठेवा आणि बघा काय असतं ते इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह म्हटल्यानंतर लगेच ब्रह्मचारी हे ते आता सुरू होतं आपल्याकडे. साधं की बस मस्त असे झकास भाजके दाणे आहेत. मी तर करतोच असं अनेकदा. मला दाणे सोलायला खूप आवडतं. एक 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 सोलायचा. बघत राहायचं तसा फील कसा येतोय कसा. मग अशावेळेला छान ते मग काय असं बसून ध्यान बिन करावं लागत नाही. दाणे सोलायचे. पण दाणे सोलत असताना नकळत किती दाणे जातात ह्याचं जर का ऑडिट घेतलं तर काय गंमत येईल, केवढ्या एनसीज मिळतील. अरे तू सोलतोयस का खातोयस? आणि मग त्यावेळेला आपण जर का पाहिलं की अरे हे बघ, हे ऋषिकेश जमताय का तुला? त्या जिभेवर तुझा ताबा आहे का? तुझ्या हातात आहे तळे राखी तो पाणी चाखी, पण पाणी काहीतरी ठेव ना त्याच्यात. तो आपले दोन सोलतो की एक खातो, दोन सोलतो की एक खातो. पण ते इतकं सुंदर आहे. मग जर का खरोखर अभ्यास करायचा असेल ना, तर आपल्या सगळ्या स्क्रिप्चर्सना आपण आपल्या जवळ आणू आणि कठीण आहे असं म्हणणार नाही. ऋषिकेश म्हणजे जर का ठरवलंय ना मी तेलकट पदार्थ खाणार नाही, आणि ज्या दिवशी तेलकट पदार्थ खाणार नाही त्या दिवशी घरात किंवा मित्रांना आपल्याबद्दल प्रेमाचं भरत येतं. आणि मग घरात कांद्याची भजी केली जातात, झालं सगळं. आणि मग मित्र म्हणतो चल 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 आज माझ्याकडनं पार्टी. अरे आजच सकाळी मी ठरवलं होतं की आय विल हॅव नाव न्यूट्रिशियस फूड. जाऊ दे रे, एका दिवसाने काय होतं. ऋषिकेश. मग असा जो ऋषिकेशाचा अर्थ काय आहे, की बाबा तू काम करतेस, एखादी गोष्ट तू हातात धरलेली आहेस, तर हे झालं खाण्याचं बघा. पण आता तू जर का एखादं काम करत असलास, तर तो काम करत असताना इतका फोकस पाहिजे तिथे. फोकस पाहिजे म्हणजे अरे फोकस पाहिजे म्हणजे प्रोसेस पाळणं आहे का? तो प्रोसेस आज येणार आहे पुढे जाऊन. की तुला म्हणजे तुझं लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक गोष्टी आजूबाजूला असणार आहेत त्या कामामध्ये. म्हणजे भले तू सोडून युट्यूबला गेला नाहीस, भले तू सोडून तुझ्या मोबाईलवर गेला नाहीस, काम सोडून व्हॉट्सअप बघितलं नाहीस, तरी सुद्धा कर्मामध्ये सुद्धा अशी एक युक्ती असते की ते तुम्हाला खेळवत असतं. ते बघत असतं, टेस्ट घेत असतं. हा किती बाजूला जातो बघू, ही किती सरकते आजूबाजूला बघू. आणि ते तुमची टेस्ट घेत 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 मग एका बाजूनी काम मदत पण करत असतं कर्म. कर्माला हात बघा, हा बाबा माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण कर्माला स्वतःचा जीव आहे. तो फील घेता येतो की ते खेळतं आपल्याबरोबर, खेळत असतं, कधी टेस्ट घेतं कधी असं. तर मग तो ऋषिकेश. मग आता तू काय ठरवलंयस? आता तू ज्यावेळेला स्लाइड्स बनवतोयस ना, त्यावेळेला फक्त टेक्स्ट लिहिणार आहेस की नाही स्लाइड मध्ये? मग आता तुझ्या डोक्यात एकदम ती इमेज काढायचं कुठनं आलं? ऋषिकेश, इमेज हवी या स्लाइड मध्ये, ही सुद्धा मनाची इच्छा आहे. मग नको का? अरे नको नाही. आत्ता पहिलं तू कॉन्टेंट क्लिअर कर ना सगळा. कंटेंट क्लिअर कर आणि मग ब्युटिफिकेशनला जा. नाही तर धड ना ब्युटिफिकेशन ना धड कंटेंट तुझा. नाही आम्ही अजाईल वापरतो कॉर्पोरेटमध्ये. अरे अजाईल मध्ये ऋषिकेशच सांगितलंय. काय जमणार आहे आता ह्या स्प्रिंट मध्ये? मग तेवढंच करा. उगाच भलभल त्या आयडिया देत बसू नका. ना कस्टमरला, ना स्वतःला, ना तुमच्या मॅनेजरला. काय ठरलंय तुमचं? कुठलं फीचर, कुठलं फंक्शन रोल करणार आहात? मग आता तिथे आणला कोणी युएक्सचा चेंज? ऋषी. इतकं साधं आहे हो ते.